कोपरगावकरांसाठी एच.एम. राजपाल घेऊन आले आहेत अधिक मास निमित्त भन्नाट धोंडा ऑफर। खरेदी करा, चक्र फिरवा आणि बक्षिसे जिंका। बक्षिसांमध्ये मिळवा सुंदर साड्या, टी शर्ट, बेडशीट, सॉक्स, ओढणी। 100 ते 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट गिफ्ट्स। एच.एम. राजपाल तर्फे आपल्या ग्राहकांसाठी प्रेमाची खास भेट। विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा। एच.एम. राजपाल, येवला रोड, कोपरगाव। बीड येथील एका मंगल कार्यालयात कोल्ड फायर फटाक्यांच्या भीषण स्फोटानं संपूर्ण छायाचित्रण क्षेत्र हादरलं आहे। या दुर्घटनेत चित्रीकरण करत असलेले अनेक छायाचित्रकार गंभीर जखमी झाले, तर त्यांचे लाखो रुपयांचे कॅमेरे व अन्य साहित्य आगीत जळून खाक झाले। या पार्श्वभूमीवर कोपरगाव छायाचित्रकार संघटनेनं प्रशासनाकडे तातडीनं सुरक्षा नियम लागू करण्याची मागणी केली आहे। या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना सादर करण्यात आलं। भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी कोल्ड फायरच्या वापरावर स्पष्ट नियमावली लागू करण्याची मागणी संघटनेनं केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार कोल्ड फायर वापरण्यासाठी पूर्व परवानगी सक्तीची करण्यात यावी, तसेच प्रशिक्षित व परवानाधारक व्यक्तींमार्फतच त्याचा वापर व्हावा। स्टेजवरील व्यक्ती, छायाचित्रकार आणि प्रेक्षकांपासून सुरक्षित अंतर राखले जावे। प्रमाणित दर्जाचे साहित्य वापरले जावे आणि प्रत्येक मंगल कार्यालयात अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की अनेक कार्यक्रमांमध्ये कोल्ड फायर हाताळणाऱ्या व्यक्तींना पुरेसे प्रशिक्षण नसते। काही ठिकाणी सुरक्षेच्या मूलभूत सुविधांचाही अभाव असतो, त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून कोपरगाव शहर व तालुक्यातही यापूर्वी अशा काही घटना घडल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं। कार्यक्रम संपल्यानंतर उरलेल्या कोल्ड फायर साहित्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही बंधनकारक करावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे। कारण असे साहित्य निष्काळजीपणे पडून राहिल्यास लहान मुलांच्या हाती लागून गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। छायाचित्रकारांचे प्राण आणि त्यांचे लाखो रुपयांचे साहित्य सुरक्षित राहावे यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर, अत्यावश्यक सुरक्षा साधने आणि कठोर नियमांची अंमलबजावणी करणे काळाची गरज असल्याचं संघटनेनं म्हटलंय। तसेच छायाचित्रकार, मंगल कार्यालय चालक आणि कार्यक्रम आयोजकांनीही कोल्ड फायर व तत्सम साहित्य वापरताना सर्व सुरक्षा नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार SP कुलकर्णी, संजय आहेर, हेमचंद्र भवर, प्रवीण आभाळे, अरुण कदम, महेश नाईक, सागर पवार, अजय बागडे, शेख अमीन रसूल, योगेश डोखे, गणपत देवकर आदी उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव। नमस्कार। आज कोपरगाव छायाचित्रकार संघटनेच्या वतीने कोपरगाव तहसील यांना निवेदन देण्यात आलं। बीड येथे मंगल कार्यालयात कोल्ड फायरचा जो स्फोट झाला, छायाचित्रकार जखमी झाले, 5 लाखाच्या कॅमेऱ्याचं नुकसान झालं। तर अशा घटना कोपरगाव शहरात पण घडलेल्या आहे, पण त्याचा गाजावाजा झाला नाही। पण कोल्ड फायरवाले अप्रशिक्षित आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही, सुरक्षा नाही, संरक्षण नाही। म्हणून मग अशी दुर्घटना घडू नये। लहान कोल्ड फायर कार्यक्रम झाल्यानंतर कोल्ड फायरवाले ती वस्तू कार्यालयातच एका बाजूला टाकतात, लहान मुलं त्या वस्तू बरोबर खेळत बसतात। तर कोणाचा पण हे घातक आहे जीवाला, लहान मुलांच्या, छायाचित्रकारांच्या। अशा घटना कुठं घडू नये, त्यावर बंधन आणावं, निर्बंधाला यावेत, म्हणून कोपरगाव छायाचित्रकार संघटनेच्या वतीने आज नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। नमस्कार। आता सध्या लग्न कार्य, तसेच कोणतेही शुभ कार्य किंवा बर्थडे अशा वेळेस आपल्याला कोल्ड फायर नावाचा प्रकार म्हणजे शोभिवंत वस्तू आहे ती दाखवली जाते, परंतु त्याचे दुष्परिणाम असे होतात की जे लोक असतात त्यांच्या अंगावर त्याच्या ठिणग्या पडतात, त्यामुळे कोणाचे कपडे जळतात, माणसांना भासतं। अशी हे सध्या प्रकार खूप वाढलेला आहे। काही फोटोग्राफर बंधू आहे आमचे, ते याच्यामध्ये भाजलेले आहेत। तसेच नवरदेव नवरी यांचे शालू किंवा नवरदेवाचे भारी सूट हे सुद्धा पेटलेले आहेत। तर आमचं म्हणजे सर्व फोटोग्राफर व म्हणजे हे वार्ताहर या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे कोल्ड फायर नावाचा प्रकार आहे तो प्रशिक्षित माणसांकडून सादरीकरण त्याचं केलं जावं। काय होतं, अशिक्षित लोक असतात, ते कोल्ड फायरचा व्यवसाय करतात, त्याचे दुष्परिणाम जे आयोजक असतात त्यांना भोगावे लागतात। म्हणजे ते उडाल्यानंतर त्याचं जे वेस्टेज असतं ते सुद्धा लहान मुलांच्या हातात, कुणी लहान मुलं लग्न कार्यात खेळत असतात, ते त्याचा वापर करतात, त्याच्यामुळे त्याचे गंभीर परिणाम होतात। तरी आमच्या सर्वांची एक विनंती आहे की आम्हाला कोणाचा व्यवसाय बंद करायचा नाही, परंतु तो व्यवसाय त्यांनी
लायसन वगैरे किंवा काहीतरी सरकारने त्यांना परवानगी द्यावी, त्याच्यावर काही प्रशिक्षण द्यावं आणि त्याच्यावर नियंत्रण आणावं, म्हणजे जेणेकरून कोणाला बाधा होणार नाही त्या गोष्टीची आणि ही गोष्ट व्यवस्थितरित्या सादरीकरण केली जाईल. जे आयोजक असतात त्यांना काय आवाहन करणार आहे? जे आयोजक असतात त्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही जेव्हा असं कोणाला ऑर्डर देता की आमच्याकडे का लग्न समारंभ आहे वगैरे, तर त्यावेळेस त्यांचं लायसन किंवा त्यांच्याकडे प्रशिक्षण आहे की नाही हे पाहून मगच त्यांना ऑर्डर देण्यात यावी आणि तिथं लावताना जेणेकरून गर्दी टाळावी अशा ठिकाणी त्याचं प्रशिक्षण किंवा आपलं त्याचं सुशोभीकरण करण्यात यावं. लग्न सराईचा सीझन पार पडलेला आहे, पण लग्न सराईमध्ये जे शोभेच्या वस्तू जे स्टेजवर वापरतात मंगल कार्यालयामध्ये नवरदेव नवरीकडून त्यांच्याकडून वापरले जातात, तर त्या वस्तूमध्ये छायाचित्रकार फोटोग्राफी करत असताना वराडी मंडळी, नववधूवर तसेच लहान मुलं हे भाजल्या जातात. काहींचे छायाचित्रकारांचे तर कपडे जाळाले, कॅमेरे जाळाले, डोळ्यांमध्ये जातात आणि ते फायर एकदम म्हणजे विनाशक येते. त्यामुळं त्याच्यावर प्रतिबंध घालावा असं मागणीचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिले. हल्ली लग्न समारंभ किंवा अनेक प्रकारचे कार्यक्रम याच्यामध्ये कोल्ड फायर नावाचा एक प्रकार आलेला आहे, जो की शोभेच्या वस्तू म्हणून वापरला जातो. तर या प्रकारामुळे अनेक प्रकारच्या जीवितास हानी होऊ शकते. अनेक प्रकारचे दाखले आपल्याला मिळून येतात का बरेच जण भाजलेले आहेत या प्रकारामुळं. तरी याच्यावर बंदी आली पाहिजे. यासाठी आज कोपरगाव तालुका छायाचित्रकार संघटना, पत्रकार संघटना यांच्याकडून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. तरी माझी त्यांना एक नम्र विनंती राहील, सर्व छायाचित्रकार किंवा सर्व नागरिकांच्या वतीने काय कोल्ड फायर नावाचा प्रकार आहे याच्यावर बंदी आली पाहिजे, किंवा ते जे करणारे आयोजित करणारे जे कोणी असतील त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, किंवा त्यांना लायसन मिळालं पाहिजे, किंवा लायसन नसेल तर त्यांना कुठली परवानगी दिली नाही पाहिजे. जे आयोजक राहतात त्यांना काय आवाहन करणार तुम्ही? तसेच असे प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक असतील त्यांनी असे जे कोल्ड फायर नावाचा प्रकार उपलब्ध करून देणारे जे कोणी इसम असतील त्यांचे लायसन्स चेक करा, किंवा आपले किंवा इतर नातेवाईकांच्या जीवितास धोका होणार नाही याची काळजी घ्यावी, किंवा हा प्रकार टाळावा अशी मी त्यांना आवाहन करतो. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.